पुढची बातमी, भाजप आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र पहिली बैठक सुरू झाली आहे। बैठकीमध्ये काय चर्चा होणार या संदर्भातली इनसाइड स्टोरी एबीपी माझावर आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 150 पेक्षा अधिक जागांवर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेला भाजप जवळपास 70 ते 80 जागा द्यायला तयार आहे अशी ही माहिती मिळते आहे। भाजपच्या कोट्यातून आरपीआय साठी देखील 2 ते 3 जागा देण्यात येऊ शकतात। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या बैठकीबद्दल या क्षणाची काय स्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये चर्चेला सुरुवात आपल्याला झाल्याचं दिसतं आहे। भाजप शिवसेना युतीची बैठकीला ही सुरुवात झालेली आहे। भाजपकडनं मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर उपस्थित आहेत, तर शिवसेनेकडनं योगेश कदम, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांची या बैठकीला आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर आज 2 बैठका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। एक आरपीआय सोबत देखील बैठक झाली। या बैठकीमध्ये देखील साधारणपणे 20 ते 25 जागांची मागणी ही आरपीआय कडनं करण्यात आलेली आहे। प्रत्यक्ष मध्ये जर का पाहायचं तर 2 ते 3 जागा ह्या आरपीआय ला देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर एकूणच शिवसेनेला भाजप जवळपास 70 ते 80 जागा देण्यासाठी तयार असल्याचं देखील कळतं आहे। त्यामुळे एकूण प्रत्यक्षपणे चर्चेला आता सुरुवात झाल्यानंतर जे एकूणच मुद्दे आहेत त्या संदर्भात काय मागणी होते आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शिवसेनेचे जे 2017 सालचे माजी नगरसेवक आहेत, जे शिंदेंसोबत आलेले आहेत, त्या संदर्भात आज निश्चिती आपल्याला होताना पाहायला मिळेल। दुसरीकडे उबाठामधनं मध्ये जे असलेले माजी नगरसेवक आहेत त्यापैकी ज्या काही शिंदेंच्या जागा आहेत त्या मात्र देण्यासाठी भाजप हे पूर्णपणे अनुकूल नाही आहे। त्यामुळे या संदर्भात संघर्ष जो आहे तो दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।